लंडनमध्ये राहणाऱ्या माझ्या मित्राला मी फोनवर सहज विचारले, खूप थंडी आहे का रे तिकडे? तो म्हणाला, हो रे, आज तर गोठणबिंदूच्या खाली 14 डिग्री फॅरेनहाईट तापमान आहे. मी समजल्यासारखे भासून फोन ठेवला. आता तुम्ही सांगा की 14 डिग्री फॅरेनहाईट म्हणजे किती डिग्री सेल्सिअस? डिग्री फॅरेनहाईटचे डिग्री सेल्सिअस करण्यासाठी एक सूत्र आहे. डिग्री सेल्सिअस इक्वल टू 5/9 डिग्री फॅरेनहाईट वजा 32. आता डिग्री फॅरेनहाईट आपल्याला दिलेला आहे 14. या सूत्रामध्ये इथे आपण 14 किंमत ठेवू. आता ह्याला जर आपण सॉल्व केलं तर उत्तर येतं वजा 10. म्हणून याचं उत्तर आहे 1 वजा 10. 67 बघू. जगातील सर्वाधिक वेगवान सुपर कम्प्युटर हा फुबाकू आहे, जो जपान ह्या देशाने विकसित केला आहे. या संगणकाची प्रक्रिया गती कम्प्युटर प्रोसेसिंग स्पीड मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? पर्याय आहे पेटाफ्लॉप्स, किलोहर्ट्ज, नॅनोमीटर आणि अँगस्ट्रॉम युनिट. त्याचं उत्तर आहे पेटाफ्लॉप्स. आपल्याला माहिती आहे एक पेटाफ्लॉप म्हणजे 10⁻15 फ्लॉप्स. पेटाचा अर्थ होतो 10⁻15 आणि ह्या फ्लॉप्सचं लॉंग फॉर्म आहे फ्लोटिंग 68. इथे जोड्या जुळवायच्या आहेत. शास्त्रज्ञ आणि संबंधित संकल्पना याच्या जोड्या जुळवायच्या आहेत. तर आपण असं बघू, संकल्पनेवरून शास्त्रज्ञ निवडू. गतिविषयक नियम हे तर माहिती आहेत आपल्याला, न्यूटनचे आहेत 3 गतिविषयक नियम. ठीक आहे. हा बघा, सापेक्षतावादाचा सिद्धांत हा अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा आहे. पोलोनियम आणि रेडियम या धातूचा शोध मेरी क्युरी यांनी लावलेला आहे. आणि सी.व्ही. रमन यांची कन्सेप्ट आहे प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरिंग. याचं उत्तर येईल मग 2. ऊर्जा, कार्य आणि शक्ती यांच्या परस्पर संबंधाबाबत अयोग्य विधान निवडा. एखाद्या पदार्थामध्ये असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजेच त्या पदार्थाची ऊर्जा होय. बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 69. ऊर्जा, कार्य आणि शक्ती यांच्या परस्पर संबंधाबाबत अयोग्य विधान निवडा. 1. एखाद्या पदार्थामध्ये असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजेच त्या पदार्थाची ऊर्जा होय. विधान बरोबर आहे. कार्य बरोबर वस्तुमान गुणिले विस्थापन, तेच काय, वर्क इक्वल टू मास इंटू डिस्प्लेसमेंट, हेही बरोबर आहे. ऊर्जा, कार्य आणि शक्ती यांची एकके समान आहेत, नाही, हे चूक आहे. ऊर्जा आणि कार्य यांची एकके समान आहेत. ऊर्जा आणि एककाचं आणि कार्य यांचं एकक आहे जूल. पण शक्तीचं एकक आहे जूल पर सेकंद. यालाच वॅट म्हटलं जातं. उत्तर तर भेटलेलं आहे आपल्याला. हे पण पाहू. एकक काळात केलेले कार्य म्हणजे शक्ती होय. हेही बरोबर आहे. लाऊडस्पीकरमध्ये डॅश 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 होते. आता बघा, यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत होते. नाही, हे लाऊडस्पीकरमध्ये विचारलेलं आहे. ॲक्च्युली हे डायनामोमध्ये होते. विद्युत ऊर्जेचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेत कशामध्ये होते? पंपमध्ये. ध्वनी ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत, याचं उदाहरण आहे मायक्रोफोन. लाऊडस्पीकरचे विद्युत ऊर्जेत रूपांतर ध्वनी ऊर्जेत होणे कशामध्ये होतं? तर ध्वनी ऊर्जेत होते. ऊर्जा निर्माणही करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही, परंतु एका प्रकारच्या ऊर्जेचे रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेत होते. म्हणून विश्वातील ऊर्जा ही सदैव अक्षय्य आहे. हा नियम कोणता आहे?
हा ऊर्जा अक्षय्यतेचा नियम आहे, नक्कीच आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. हा थर्मोडायनेमिक्सचा पहिला नियम सुद्धा आहे, म्हणून याचं उत्तर येईल वरील दोन्ही. द्रव पदार्थाच्या शक्य तितक्या कमी पृष्ठभागावर संकुचित होण्याचा गुणधर्म म्हणजे पृष्ठभागावरील ताण होय, सरफेस टेन्शन. बरोबर आहे. वॉटर ड्रॉपलेट शक्यतोवर संकुचित होत असतो. दुसरं आहे बघा, पदार्थाची स्निग्धता किंवा चिकटपणा. विस्कॉसिटी म्हणजे पदार्थाचा असा गुणधर्म जो त्याच्या आकार बदलाला किंवा हालचालीला विरोध करतो. हेही बरोबर आहे. उत्तर आहे, योग्य निवडायचे आहेत दोन्ही अ आणि ब. क्रिस्पर Cas9 तंत्रज्ञान काय आहे? हा विचारलेला प्रश्न आहे MPSC UPSCमध्ये. तर बघा, इलेक्ट्रिक कारच्या बॅटरीची क्षमता वाढण्याचे तंत्रज्ञान नाही, असं काही नाही. हे एक जनुक संपादन साधन आहे, जीन एडिटिंग टूल आहे. क्रायोजेनिक इंजिनसाठीचे तंत्रज्ञान नाही आहे, हे इंजिनमध्ये वापरण्यात येणारे एकच आहे, नाही आहे. असं उत्तर असतं 2. आता क्रिस्परचं लॉंग फॉर्म पाहून घेऊ एकदा आपण. क्रिस्पर क्लस्टर्ड रेग्युलेटेड इंटरस्पेस्ड शॉर्ट पॅलिंड्रोमिक रिपीट्स. 74. भारतातील पहिली खाजगी इलेक्ट्रिक इंटरसिटी बस कोणत्या 2 शहरादरम्यान धावली? तर याचं उत्तर आहे मुंबई ते पुणे. 75. 14 ऑक्टोबर 2020 रोजी थॅलेसेमिया बालसेवा योजनेचा दुसरा टप्पा सुरू झाला. थॅलेसेमिया या रोगाबद्दल अयोग्य विधान निवडायचं आहे. थॅलेसेमिया हा अनुवांशिक स्थायी रक्तविकार आहे, असू शकतो, बघू आपण. या आजारात रुग्णाच्या लाल रक्तपेशीमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असेल. या योजनेचा पहिला टप्पा 2017मध्ये सुरू करण्यात आला. ठीक आहे, बघू. आता बघा, चौथा आहे, थॅलेसेमिया हा विषाणूजन्य आजार आहे. आता एका ठिकाणी हा म्हणतोय की अनुवांशिक आजार आहे आणि एका ठिकाणी हा म्हणतोय की विषाणूजन्य असा आजार आहे. दोन्ही स्टेटमेंट ॲट ए टाईम बरोबर असू शकत नाहीत. तर उत्तर या 2मध्येच असलं पाहिजे. आपल्याला निवडायचं आहे अयोग्य विधान. तर हा विषाणूजन्य आधार नाही आहे, हा आहे अनुवांशिक स्थायी रक्तविकार, म्हणून उत्तर येईल आपलं 4. 76. सौर ऊर्जेवर चालणारी पहिली लघु ट्रेन, सोलार पॉवर्ड मिनिएटर ट्रेन कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? याचं उत्तर आहे केरळ. 77. युनायटेड नेशन्स ग्लोबल ई वेस्ट मॉनिटर 2020च्या अहवालानुसार कचरा ई वेस्ट उत्पादन करणाऱ्या देशांचा उतरता क्रम निवडा. आता याची थोडीशी एक ट्रिक लावू आपण, की हे आपल्याला माहिती असायलाच पाहिजे असं नाही. तर आपण भारताच्या पोझिशनचा विचार करू. तर आपण असं म्हणू की भारत 1 नंबरला आहे का, किंवा असू शकतो का? तर नाही. ई वेस्ट जनरेशनमध्ये 1 नंबरला आपण नक्कीच नाही. उरतात 2 पर्याय आपल्याकडे. आता चीन आणि अमेरिकेमध्ये आपण जर कंपॅरिझन केलं तर याचं उत्तर येतं 1 चीन, अमेरिका आणि भारत. 78 पाहू. राज्यातील पहिले शासकीय IVF केंद्र नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू केले. IVF म्हणजे इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. आता त्याचा नेमका काय अर्थ होतो हे विचारलेलं आहे. स्त्रियांमधील वंध्यत्वाची समस्या सोडवण्यासाठीचे तंत्रज्ञान, बरोबर आहे. पुरुषांमधील वंध्यत्वाची समस्या सोडविण्यासाठीचे तंत्रज्ञान, ओके. अनुवांशिक आजारापासून मुक्तता मिळवण्यासाठीचे तंत्रज्ञान, ज्यात जीन एडिटिंग केले जाते, तर नाही. यावर अगोदर पण प्रश्न विचारला आहे. Cas9 असं. तर याचं उत्तर येतं 1 आणि 2 दोन्ही. जोड्या जुळवायच्या आहेत, सेट ए आणि सेट बी. बेसिक प्रश्न आहे बघा. मूलद्रव्य, रेणू, मिश्रण, कंपाऊंड्स. हे मूलद्रव्य आहेत, ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन. हे H2O2O3 हे मॉलिक्युल्स आहेत किंवा रेणू आहेत.
हे मिश्रण आहे, हवा, माती, खडू, आणि हे संयुग आहे. याचं उत्तर येतं 4. ही आकृती दिलेली आहे, त्यामध्ये ए आणि झेडचा आपल्याला अर्थ सांगायचा. ए हा मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक ॲटॉमिक मास आहे, जो अणुकेंद्रकात असलेल्या प्रोटॉन व न्यूट्रॉनची एकत्रित संख्या दर्शवितो. बरोबर आहे. दुसरा झेड काय आहे? झेड हा अणुक्रमांक आहे, जो प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्सची संख्या दर्शवितो. तर नाही, प्रोटॉन किंवा न्यूट्रॉन्सची नाही, तर प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन्सची संख्या दर्शवितो. म्हणून योग्य पर्याय विचारलेला आहे तो आहे फक्त अ. सेट ए, इथे सुद्धा जोड्या जुळायच्या आहेत. सेट ए, सेट बी. समस्थानिके, समभारिक आणि आयसोटोन्स जोड्या जुळवायच्या आहेत. आपल्याला माहीत आहे समस्थानिकामध्ये ॲटॉमिक नंबर सेम असतो, म्हणजे प्रोटॉनची संख्या सारखी असते, न्यूट्रॉनची संख्या वेगळी असते. याचं 1 असेल. बघा, समभारिकामध्ये काय असतं? ॲटॉमिक मास सारखा असतो. आता बघा कशामध्ये सारखा आहे? ॲटॉमिक मास सारखा आहे. आणि आयसोटोन्समध्ये काय असतं? सेम न्यूट्रॉन नंबर पण डिफरंट प्रोटॉन नंबर असतं. आता उरलेलं हेच आहे. त्याचं उत्तर आहे 3. 1, 2, 3. 85. अयोग्य विधान निवडा. पेशीचे 2 मुख्य प्रकार आहेत. एक दृश्य केंद्रकी पेशी यूकॅरियोटिक सेल्स आणि आधी केंद्रकी पेशी प्रोकॅरियोटिक सेल्स. हे इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. ठीक आहे, बरोबर आहे. आता बघू. मनुष्य हा आधी केंद्रकी पेशी असलेल्या प्रकारात गणला जातो. हे आपल्याला माहीत असायला काही हरकत नाही. तर बघा, मनुष्य हा प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये नाही, तर तो यूकॅरियोटिक आहे. आणि आपल्याला विचारलं आहे अयोग्य विधान. उत्तर येईल 3. योग्य विधान निवडायचं आहे. विषाणू यांचे वर्गीकरण सजीव व निर्जीव या दोन्ही प्रकारात होत नाही, तर हे सजीव व निर्जीव यांच्या मध्यभागी कुठेतरी होते. बरोबर आहे. विषाणूमध्ये काही सजीवांची व काही निर्जीवांची वैशिष्ट्ये असतात. एरवी निर्जीवावस्थेत असणाऱ्या विषाणूला योग्य माध्यम मिळाले की ते सजीवांसारखे कार्य करतात. बरोबर आहे. तर यासाठी योग्य पर्याय असेल, हे याचं कारण आहे का? तर हो, अचं बी हे कारण आहे. पण उत्तर आहे 4. 84. नासिका, फॅरिंग्स, लॅरिंग्स, ट्रकिया, फुफ्फुस, अल्व्हेओली ही व्यवस्था प्रणाली कशाशी संबंधित आहे? तर ही व्यवस्था प्रणाली आहे श्वसन, रेस्पायरेशनशी संबंधित. फुफ्फुसाचा विषय आलेला आहे. आपण सहज उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. 85. योग्य विधान निवडा. मानवी हृदय 1 मिनिटाला 5 लिटर रक्त पंप करते. बरोबर आहे. मानवी किडनीमधून 1 मिनिटाला 1 लिटर एवढे रक्त प्रवाहित होते. बरोबर आहे. मज्जातंतू पेशी ह्या मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी आहेत. हेही बरोबर आहे. याचं उत्तर असेल 4 वरील सर्व. थँक्यू.